The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। उत्थानवतो सतिमतो सूचिकं सनिसम्मकारिणो संयतस्स च धम्मदीविनो अपमत्तस्य यशोभिवर्धते। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या ऐतिहासिक नागपूर शहरातील धर्मपेठ बुद्धविहार या ठिकाणी श्रद्धावान धम्म उपासिका तुळसाई फूल यांच्या 85व्या जन्मदिनाचे औचित्य साधून पूज्य भिक्षू संघास भोजन चिवर दान स्वीकारण्यासाठी आणि धम्मदेसनेचे आयोजन आपण केलेले आहे, तेव्हा माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण थूल परिवार, आपल्या परिसरातील सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बाहेरूनही धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे उपस्थित आहात। 2 भंतेंच्या धम्मदेसना आपण श्रवण केलेले आहेत। मी आता बसल्या बसल्या विचार करत होतो की आमची धम्मदेसना स्किप करूया आणि कार्यक्रमाचा समारोप करूया, म्हणून भंतेंना म्हटलं लोकांना विचारा जरा काही भोजन वगैरे केले आहे का, तर तुम्ही अल्पोपहार घेतलाय असं आम्हाला समजलं, म्हणून तुम्हाला धम्मदेसना देत आहे। खरं तर निमित्त आहे आपल्या तुळसाई फूल, खुर्चीवर बसल्यात, हात जोडून बसल्यात, कानाला मफलर बांधून बसल्यात, चष्मा घालून बसल्यात आणि जेव्हा भंतेजींना चिवर वगैरे दान दिलं तेव्हा गुडघ्यावरती बसून 85 वर्षाच्या आपल्या आईने भंतेजींना त्रिवार पंचांग प्रणाम केला
निश्चितच त्यांचं आरोग्य हे चांगलं आहे आणि त्यामुळे त्या पुण्यवान आहेत आणि अजूनही त्यांना आयुष्य लाभावे. जेव्हा इथे दान देत होत्या, वंदन करत होत्या, त्यांना मी म्हटलं बा आता 85वा जन्मदिवस साजरा करतायत तुमची मुलं, अजून तुमचं 15 वर्षाचं आयुष्य बाकी आहे, म्हणजे तुम्ही आता 15 वर्षाच्या तरुणी आहात असं आईला म्हटलं. ताई हसत होत्या आणि त्यामुळे आपण सर्वांनी आईला जन्मदिनाच्या शुभेच्छा म्हणून, त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभावे म्हणून आणि पारिवारिक सुख त्यांना अधिकाधिक लाभावे, त्यांच्या मुलांनी अशीच त्यांची सेवा करावी, त्यांच्या परिवारांनी त्यांची अशीच काळजी घ्यावी, त्यांना जीव लावावा, जपावा आणि हे पुण्य आईच्या सेवेचं पुण्य परिवाराने करावं आणि करीत राहावं. यासाठी म्हणून एकदा थूल परिवारासाठी, थूल आईसाठी शुभेच्छा, मंगलमैत्री आणि अभिनंदन म्हणून त्यांचं साधुकाराने आणि टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण स्वागत करावं. खरं तर तुम्हालाही असा परिवार लाभावा, तुमचाही 85वा वाढदिवस घरच्यांनी साजरा करावा. कारण आम्ही आपण पाहतोय मुलांचे जन्मदिवस साजरे होतात, केक आणल्या जातात आणि सेलिब्रेशन केल्या जाते, पण फार क्वचित आणि फार कमी ठिकाणी असं आम्हाला पाहायला मिळते की आई म्हातारी झालेली असेल, वडील म्हातारे झालेले असतील, परंतु जर खरंच त्यांच्याप्रती प्रेम असेल, आपुलकी असेल, जिव्हाळा असेल, त्यांनी आपल्याला जन्माला घातलाय, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यांनी आपल्याला ही दुनियादारी शिकवली, दाखवली, हे वैभव त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालं, अशी ज्यांना जाणीव असते ज्या मुलांना, निश्चितच ती मुलं आपल्या आई वडिलांना शेवटपर्यंत जपतात, प्रेम करतात, त्यांची सेवा करतात, औषधोपचार करतात आणि त्यांची मंगलमैत्री आशीर्वाद ग्रहण करतात. पण अशी मुलं, असा परिवार आजच्या घडीला तर फार दुर्मिळ आहे बघा. हे तुम्हीही अनुभवत असाल, कारण मी नेहमी सांगतो प्रवचनातून, आज माणसांकडे जेवढी धनाची श्रीमंती वाढत आहे किंवा धनाने जेवढी माणसं आज मोठी मोठी होत चाललेली आहेत, श्रीमंत होत चाललेली आहेत, तेवढीच माणसं मनाने मात्र कंगाल होत चाललेली आहे. माणूस माणसाला ओळखायला तयार नाही आहे. आई वडिलांची सेवा तू करेल, तू करू की मी करू, अशी ही भावना अनेक घराघरामध्ये पाहायला मिळते. आई वडिलांची हेळसांड होताना अनेक लोक, अनेक आया कधी रडून आमच्याकडे दाखवतात, कारण ही झाकली मूठ असते. म्हातारे लोक चांगले प्रामाणिक असतात, त्यांच्यामध्ये परिवाराच्या बद्दल एक आपुलकी असते, म्हणून घरामध्ये जरी त्रास दिल्या जात असेल, रडविल्या जात असेल, परेशान केल्या जात असेल, सेवा केल्या जात नसेल मुलांकडून, सुनबाईकडून, तर 4 चौघात ते सांगण्यासाठी 100 वेळा विचार करतात. म्हणून कधी कधी आम्ही पाहतो, कधी कधी काही आया भेटतात, काही बाया भेटतात, कधी काही बाबा भेटतात आणि ते आपली करुण कहाणी जेव्हा सांगतात तेव्हा अंतर्मन असं पिळवटून जाते बघा, की ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्माला घातलाय त्यांची सेवा करण्याचा भाव जर आपल्या मनामध्ये नसेल, आज ते म्हातारे झाले म्हणून किंवा ते खोकलतात म्हणून, ते आजारी आहेत म्हणून त्यांची हेळसांड करत असेल, तर याच्या एवढं मोठं अकुशल कर्म दुसरं कोणतं असू शकते. भगवान बुद्धांनी गरु कर्म शिकवलं बघा. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस वरती तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, मला वाटतं निश्चितच तुम्ही बऱ्यापैकी लोक आपली प्रवचन ऐकता आमची आणि नेहमी प्रवचन ऐकता. त्याच्यामध्ये गरुकर्म म्हणजे काय हे आम्ही शिकवलं आहे बघा. तर गरुकर्मामध्ये एक कर्म सांगितलं की जी मुलं, मी मुद्दामून बोलतोय, आईकडे पाहून आणि आईच्या एकदा मुलांसाठी, सुनबाईसाठी एकदा टाळ्या वाजवतो. स्वतः आपण टाळ्या वाजवतो म्हणजे खुश आहे. पण हे हास्य, या वयात हे हास्य ज्याला म्हणतो, या वयामध्ये ज्या म्हाताऱ्या आई बाबांच्या चेहऱ्यावर हास्य असेल, निश्चितच त्यांचं जीवन सार्थक झालंय असं मी समजतो बघा. कारण पैसा कितीही जरी कमवला समजा यांच्यासारख्या लोकांनी,
कुणाच्याही घरचे समजा जे मायबाप आहेत, म्हातारे झाले आहे, त्यांनी कितीही माडीवर माडी जरी बांधली, गाडी घेतली आहे, गाड्या घेतल्या, किंवा मुलांना शिक्षण दिलंय, जॉबला लावून दिलाय, किंवा व्यवसाय लावून दिलाय, किंवा भरपूर श्रीमंती कमवली आहे, पण तीच मुलं जर आई वडिलांना पाहत नसतील, सांभाळत नसतील, किंवा सेवा करत नसतील, तर मला सांगा त्या माता पित्यांचं मन किती दुखत असेल, किती दुखत असेल ते मन त्यांचं, की ते पाहत असतील, त्यांची माइंड फ्रिक्वेन्सी रिव्हर्स जात असेल, की जे बाळ मला आज रडवते आहे, जे बाळ माझी हेळसांड करते आहे, जे बाळ माझं काळजाचा तुकडा आहे, ज्याला पोटाला चिमटा घेऊन मी लहानाचं मोठं केलं, वाढवलं, जन्माला घातलं, बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, आज ते बाळ जर रडवत असेल, परेशान करत असेल, तर त्या आईचं, त्या बाबाचं मन खरंच किती दुखत असेल. मी नेहमी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगत असतो की बऱ्याचदा लोकांना वाटते बा आम्ही विहारात जातो किंवा आम्ही कोणतं पुण्यकर्म करतो तर फार पुण्यकर्म करतो वगैरे वगैरे. आपले लोक म्हणतात आम्ही बुद्धगयेला जाऊन आलो, सहलीमध्ये आमचं सार्थक झालं. हिंदू लोक म्हणतात आम्ही काशीला जाऊन आलो, गंगेमध्ये आंघोळ करून आलो, तिकडचं पाणी बॉटलमध्ये घेऊन आलो, ते पितो. किंवा तुमच्याकडे जे काही लोक या टाकळ घाटला जातात म्हणून कोणी बाप्पा तुम्ही नसाल जात. काल एका ठिकाणी आम्हाला सांगितलं म्हणजे टाकळ घाटला जातात. मी म्हटलं बा दीक्षा भूमीवाले टाकळ घाटला कशी काय जातात, ही तर फार शर्मेची बाब आहे. म्हटलं बा जात असेल कोणी तर हिंदू लोक जसे त्यांच्या देवधर्माला जातात, चारी धाम करतो म्हणतात, मुस्लिम लोक हजला जातात, किंवा शीख लोक अमृतसरला जातात, किंवा तिकडची लोक नांदेडला गुरुद्वाऱ्याला पाया पडायला दर्शन घ्यायला येतात आणि असं समजतात की बस आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आमचं देव दर्शन झालं, आम्ही इकडे आंघोळ केली, कुठं गेलो, पाया पडलो, कुठला अंगारा लावला, काय लावला, उपास केले, देव पावला, असं म्हणतात लोक. मी त्या सगळ्या लोकांना म्हणतो की हे बाकीचं तुम्ही कितीही काही करत असाल, बाकीचं तुम्ही कितीही काही करत असाल, तुपाचा दिवा रोज जाळत असाल, तुम्ही पण उपोषण करतो असं म्हणत असाल, पौर्णिमेला, चतुर्दशीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी विहारातही जात असाल, तुम्ही तुमच्या मुलांना फायदा शिकवला असेल, पण घरातल्या म्हाताऱ्या लोकांना रडवत असाल, किंवा तुमच्यामुळे ते घरातली म्हातारी लोक रडत असतील, त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत असतील, त्यांना पश्चाताप होत असेल, मनोमन त्यांची हेळसांड होत असेल, तर तुम्हाला सांगतो हे बाकीचं जे म्हणून काही करत असाल तुम्ही म्हणजे बाबा तुम्हाला नाही, सगळ्यांचीच गोष्ट, तर सगळं काही निरर्थक आहे असं मी समजतो. बघा त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, कारण भगवंताचं वचन आहे. भगवान बुद्ध म्हणाले जे घरच्या लोकांमुळे आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत असतील तर ते गरु कर्म आहे. कोणी आईवडिलांना शिवीगाळ करत असेल तर ते गरु कर्म आहे. कुणी आईवडिलांना मारझोड करत असेल तर ते गरु कर्म आहे. कुणी आईवडिलांना परेशान करत असेल, त्रास देत असेल, उपगुण लावत असेल त्यांना, तर ते गरु कर्म आहे. आणि गरु कर्म हे तात्काळ फळ देते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याचं उदाहरण बौद्ध साहित्यात देवदत्ताचं जे कर्म होतं भगवंताला मारण्याचं, ते गरु कर्मात उडते. संघामध्ये फूट पाडणे, भिक्खूला अरहताला त्रास देणे, त्यांना छळणे, हेही गरु कर्मात मोडते. आपल्या चॅनलवर विस्ताराने ते मी सांगत नाही, आता सध्या शिकवत नाही आहे, परंतु गरु कर्म तुमच्याकडून घडू नये. आणि बऱ्याच लोकांकडून गरु कर्म घडते आणि त्यामुळे त्या घरामध्ये बघा धन दौलत एसी सगळं काही असून सुद्धा अशी प्रसन्नता, ज्याला सुख म्हणतो, ते नांदत नाही. बघा परेशान असतात लोक, काही पैसा असतो, गण गोत नातेवाईक मुलं बाळ सगळं आहे, पण तोंडावर पावा तेव्हा असं बारीक तोंड राहते. काय झालं तर काय माहीत नाही, काय झालं तर कोणाला सांगू शकत नाही, कारण झाकली मूठ आहे. आणि म्हणून त्या मानाने आमच्या थूल आई त्या खरोखर प्रसन्न आहेत, त्या धार्मिक आहेत, त्या रोज विहारात येतात. मनात ताई सांगत होती संध्याकाळी वंदना होते, किती वाजता होते? 7 वाजता होते का बापा? माहीत आहे 7 वाजता रोज वंदनेला येते आई. एकदा टाळ्या वाजवा. खरं तर तरुण मुलांनी, तरुण मुलींनी, तुम्ही महिलांनी, समजा तुम्ही म्हणजे जे कोणी येत नाही विहारात, त्यांनी आईपासून आदर्श घेतला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी याच नागपुरात आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. आणि बाबासाहेब म्हणाले उगम रीतीने धम्माचं आचरण करून तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे.
केवळ टोलेजंग विहार बांधूनच चालत नाही, तर ते विहार ऍक्टिव्ह पण असायला पाहिजे, जिवंत पण असायला पाहिजे. तिथे असलेल्या भगवंताच्या मूर्तीसमोर कोणीतरी पंचांग प्रणाम जाऊन करायला पाहिजे. तिथे जाऊन लोकांनी वंदना करायला पाहिजे. आपल्या तरुण पोरांना कोरीना तर वेळच नसतो, आणि विशेष म्हणजे पुरुषांनाही वेळच नसतो. आता इथे पाहणा भरणा कोणाचा जास्त आहे, तोंड फिरवाय तिकडं महिला आहे बघा. सगळे बिचारा महिला आहेत म्हणून तरी चाललंय हे. मी तर म्हणतो बाबा महिला नसत्यात हे सगळं बंदच पाडला असता की काय गाडी काय माहिती, कारण यांना काही वेळच नाही पुरुषांना. आता ते 2-4 घरचेच आहे मला असं वाटते बाबा. आणि त्यामुळे बघा आई पुण्यवानच आहे. निश्चितपणे तुम्ही पण तुमच्या माता पित्यांचे आई वडिलांचे जन्मदिवस साजरे केले पाहिजे. जरी त्यांच्या जन्माच्या तारखा माहीत नसतील तुम्हाला, त्या काळामध्ये कोणी लिहून वगैरे ठेवलेल्या नसतात, पण त्यांचा गौरव आमच्याकडे बघा. सुगत बोधी भंतेजी होते, तुम्ही सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करत असाल तर. आता मागच्या वेळेस भंतेजी आमचे गेले, 92 वर्ष वय होतं भंतेजी. या नागपुरामध्ये जेव्हा धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला ना बाबासाहेबांचा, त्या दोन्ही दिवशी भंतेजी 25 वर्षाचं वय होतं तेव्हा उपस्थित होते. इकडे काटोलला ते त्यांचं म्हणजे जन्मगाव आहे, आणि इथे ते म्हणजे इथे राहत होते. या परिसरामध्ये धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाला उपस्थिथ होते. त्यानंतर संत गाडगे बाबांच्या बरोबर सुद्धा 1 महिना कीर्तन करण्यासाठी होते. कीर्तनकार होते पूर्वाश्रमामध्ये अगोदर, आणि तुकडोजी महाराजांच्या बरोबर पण होते. तर त्यांच्या जन्मदिनात त्यांचा 11 डिसेंबरला वाढदिवस असायचा. आम्ही दरवर्षी औरंगाबादला त्यांचा वाढदिवसानिमित्त गुणगौरव परिषदेचं आयोजन करायचं. आता भंतेजी वयस्कर होते, भरपूर वर्ष त्यांचा कार्यक्रम केला. आत्ता भंतेजी आम्हाला सोडून गेले बघा. 92 वर्षाचं वय. त्यांची पंचर्या जर तुम्ही कधी पाहिली, सोशल मीडियावर फोटो टाकलेले आहे मी, तर एकदम प्रसन्न असते त्यांची. हे आई फुल आईन आमचे भंतेजी जणू काय बहीण भाऊ. खरंच सांगतो तुम्हाला, आता तुम्हाला फोटो दाखवेल मी, तर बघा एकदम असा चेहरा बघा, आणि एकदम प्रसन्न. सकाळी पहा, दुपारी पहा, सायंकाळी पहा का रात्री पहा, उपाशी पोटी पहा का पोट भरल्यावर पहा, प्रसन्न चेहरा. मी नेहमी प्रवचनातून सांगतो, माणसाला प्रसन्न राहता आलं पाहिजे. सुख दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, टेन्शन प्रत्येकाच्या वाट्याला आहे, आजार प्रत्येकाच्या वाट्याला आहे. सगळ्या गोष्टी सुखाच्या दुःखाच्या, यशाच्या अपयशाच्या, निंदेच्या प्रशंसेच्या, लाभाच्या हानीच्या प्रत्येकाच्या वाट्याला आहे. पण या सगळ्यांमधून भगवान बुद्ध म्हणाले, असोकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं. ज्यांना या 8 लोक धर्म प्राप्त झालेले असताना स्थिर राहता येईल, स्थिर राहता येईल, समतेत राहता येईल, प्रसन्न राहता येईल, तेच लोक खऱ्या अर्थाने सुखी आहेत असं आपण समजू शकतो. म्हणून तुम्ही सुद्धा आपला चेहरा नेहमी प्रसन्न ठेवत राहा. हे भंतेजी काहीतरी ब्युटी पार्लर बद्दल तुम्हाला बोलले, ते तर कोणाला करता येते बाबा. तिथं जाऊन पैसे द्यायचे, याला काय काय लावून घ्यायचं, ते रंगाचं काय, बेरंगाचा रंग कोणी चांगला करू शकते, त्याच्यात काही विषय नाही आहे. पैसे द्या. आता का पैशाने काही भेटते, आता काय नाही भेटत या जगामध्ये. मायबाप सोडले तर पैशाने काहीही भेटते या जगामध्ये आता सध्या. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण समजा गोरे गोमटे असलो, पण चेहऱ्यावर जर राग, द्वेष, अहंकार, ईर्ष्या, संशय, द्वेष एकमेकांचा असेल, तर मला सांगा ते त्यांची सौंदर्यता किंवा त्यांचं सौंदर्य दिसते का उठून? आणि समजा रंगरूप जरी बरोबर नसेल, पण इकडं निर्मळता असेल, इकडं सर्वांच्या प्रती प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असेल, सद्भावना असेल, शील पालन करण्याचा भाव असेल, दान पुण्य करण्याचा भाव असेल, ध्यान करण्याचा भाव असेल, विहारात जाण्याचा भाव असेल, प्रवचन ऐकण्याचा भाव असेल, इतरांना आपल्या समान समजण्याचा भाव असेल, तर याच्यावर प्रसन्नता राहील की नाही? आणि जे लोक प्रसन्न असतात ते खरंच सुखी राहतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि हे चेहरा प्रसन्न ठेवण्यासाठी, याच्यावर स्मित हास्य ठेवण्यासाठी काही पेट्रोल जळत नाही का? CNG संपलं बा म्हणून बारीक चेहरा ठेवलाय का? पेट्रोल डिझेल संपलं टँक मधलं म्हणून चेहरा बारीक केलाय? कशाला करा? एवढे चांगले नाक डोळे दिल्यावर आपल्याला निसर्गानं, त्याला तसं प्रसन्न ठेवावं का नाही? नेहमी डोळ्यात राग काय कामाचा? नेहमी चिडचिडेपणा काय कामाचा? नेहमी टोकण्याचा भाव काय कामाचा? नेहमी दुसऱ्याच्या त्रुट्या काढण्याचा भाव काय कामाचा? दुसऱ्यांचंही कौतुक केलं पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, नाही का? हसून खेळून राहिलं पाहिजे, कारण जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. बघा तुम्ही, कोणी कधीही जाऊ शकते. मी नेहमी हसता हसता सांगतो की बटन कुणाचंही
दबू शक्यतो मी असेल का तुम्ही का कोणी असो. आता खरंच एवढं आयुष्य आपल्या सगळ्याला मिळेल की नाही याची काय गॅरंटी. कारण फूड चेंज झालेला आहे. म्हणजे आहार जो आहे तो मोठा डेंजर आहे. त्या दिवशी एका उपासकानं सांगितलं, म्हणते मी त्यांना म्हटलं बा बाजारात आम्ही जे येत होतो एका ठिकाणी रस्त्यावर लोक भाजीपाला ठेवून बसले होते भाजी विक्री करण्यासाठी. तर मी म्हटलं त्याला की बा भाजीपाला फार हिरवागार दिसतोय. तर ते उपासक म्हणे भंतेजी त्याच्यावर ते औषध मारलेलं असतं हिरवागार. म्हणजे बघा आजचा आहार काही बरोबर नाही आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःला हॅप्पी ठेवलं पाहिजे. आपल्या चॅनलचं नाव म्हणून काय ठेवलं आपण, द ग्रेट हॅपीनेस म्हणून चॅनलचं नाव ठेवलं बघा. कारण सर्वांच्या जीवनामध्ये हॅपीनेस कसा येईल हा आपला प्रयत्न आहे. आणि भगवान बुद्धांनी सुद्धा सुखी जीवनाचाच मूलमंत्र सुखी जीवन जगण्याची कलाच शिकवली आहे बघा. त्या काळात पटाचारा बघा किती दुःखी होती. पटाचारा ऐकले ना तुम्ही, किती दुःखी पटाचारा होती. जिचा पती गेला, जिचे दोन्ही मुलं गेले, जिचे आई वडील बहीण भाऊ सगळं गेलं, सगळं घर तिचं जीवन उद्ध्वस्त झालं. ती पटाचारा जेव्हा भगवंताला शरण येते तेव्हा अर्हत होते, भिक्खुनी बनते आणि प्रसन्न राहते आणि इतरांना शिकवते की जीवन असंच आहे. काही सुखही टिकत नाही आणि दुःखही टिकत नाही. म्हणून प्रसन्न राहा, स्वतः सुखी राहा, इतरांना सुखी ठेवा. जे इतरांना सुखी ठेवतील ते स्वतः सुखी होतील, जे इतरांना आनंदी ठेवतील ते स्वतः आनंदी राहतील आणि जे दुसऱ्यांना दुःखी बनवतील ते पण दुःखीच बनतील. आज नाही तो कल, कल नाही तो परसो, परसो नाही ते तेरसो. कारण कर्माचा परिणाम आहेच आहे हे भगवंतानं शिकवलंय. आणि म्हणून बघा आईला पाहून आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने पाहून आम्हाला फार आनंद झाला. म्हणून तुम्हाला हाच संदेश मी देतो आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या माता पित्यांची सेवा करा. महामंगल सूक्तामध्ये माता पितू उपठ्ठानम पुत्र दारस संग हो म्हणाले भगवान बुद्ध. म्हणजे माता पित्यांची सेवा करावी आणि मूल बाळ बायको यांचा सांभाळ करावा. पण गणित उलट दिसते काही काही ठिकाणी. सेवा करते बायकोंची लेकराची आणि मी माय बापाला सांभाळतो म्हणते. आई माझ्याकडेच राहते म्हणते. अहो आई कोणाकडे राहत नसते, बाबा कोणाकडे राहत नसतात, आपण त्यांच्याकडे राहत असतो. जन्माला कोणी कोणाला घात नाही. आई वडिलांनी आपल्याला की आपण त्यांना, आई वडिलांनी आपल्याला ना. आणि त्यामुळे आई वडिलांच्या सेवेचाही अहंकार नसायला पाहिजे. त्याची बोंबाबोंब म्हणजे बोंब करायला नाही पाहिजे. म्हणजे असं सांगायला नाही पाहिजे कोणाला की मी सांभाळतो मी सांभाळतो. त्यानं पुण्य होत नाही. पुण्य करताना भगवंतानं सांगितलं या हाताने केलं तर या हाताला माहीत पडलं नाही पाहिजे. म्हणजे बा त्याची दौंडी पेटवायची नसते की मी केलं हे केलं ते दिलं. आपल्याकडे तर बापा लय आहे तसं. तुम्ही नाही बाबा, तुम्हाला कधी कुठं काही कार्यक्रम वगैरे झाला किंवा कधी कुठं कोणी मदत केली तर मूर्ती दिलं तर मूर्तीवर नाव लिहिली आणि ते दिसू द्या म्हणजे झाकू नका. फॅन दिल्यावर फॅनवर लिहिते आमचं नाव दिसलं पाहिजे. म्हणजे फॅन कशाला लावला, इथं तर बंदच केले बाबा. फॅन कशाला लावला म्हणजे त्याच्यावरचं नाव दिसायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नाव पुढं करते बघा. अनाथ पिंडकाने 54 करोड रुपये खर्च करून जेतवन विहार दान दिलं भगवंताच्या काळामध्ये. तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास कराल तर अनाथ पिंडकाने कोणत्याही विटेवर आपलं नाव कोरलं नाही. सम्राट अशोकानं एवढे चैत्य बनवले, विहार बनवले, 84,000 शिलालेख जर सोडले तर बाकी कुठेही आपलं नाव लावलं नाही. आपल्या समाजाचा जर विचार केला तर सगळी बोंबाबोंब यासाठी यामुळे आहे की माझ्या नावाचं काय, माझ्या नावाचं काय, माझ्या सन्मानाचं काय, माझ्या पदाचं काय. आणि ही बाबासाहेबांची चळवळ जी अयशस्वी होताना दिसते आपल्याला. राजकीय धार्मिकही सोडलं नाही, सामाजिकही सोडलं नाही. त्याला कारणीभूत काय आहे, मीपणा, अहंकार आणि स्वार्थ. आणि त्यामुळे बघा जे काम व्हायला पाहिजे होतं 68 वर्षांमध्ये ते होताना दिसत नाही. तुमच्या दीक्षाभूमीचं आपल्या मॅटर झालं बघा मान देहू रोड. आज देहू रोडचं जे महत्व आहे ना 25 डिसेंबर 1954ला बाबासाहेबांच्या शुभ हस्ते धर्मांतराच्या पूर्वी, धर्मांतर कधी झालं 56ला. आणि बाबासाहेबांनी धर्मांतराच्या 2 दिवस अगोदर आजच्याच दिवशी
देहू रोड, पुण्याजवळ असलेले देहू रोड आहे, तिथे आपल्या लोकांनी जे देऊळ बनवलं होतं, आजही ते देऊळ आहे, तिथे त्यांना एक देव ठेवायचा होता. तर आपल्या लोकांचे म्हणजे मागासवर्गीयांचे देव आहे वेगळे आणि मोठमोठ्या लोकांचे देव वेगळेच असतात. तुम्हाला माहित आहे की नाही? खरंच आहे. आता तिकडे जर पाहिलं, आम्ही तिकडे राहतो तर बघा, ते कोणता म्हसोबा, मरीआई, कोची माय, काय काय असे दगडाचे देव सुद्धा, आणि मोठमोठ्या लोकांचे देव मग बालाजी किंवा राम कृष्ण काय पुन्हा टीकाटिप्पणी करत नाही, पण आपल्या देशात अशी हकीकत आहे बघा. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ते मंदिर जेव्हा देहू रोडचं बांधलं आपल्या लोकांनी, तेव्हा आपल्या लोकांनी बाबासाहेब ते पुण्यातच राहत होते. बघा, बाबासाहेबांचा बंगला आहे पुण्याला, आत्ताही आहे. तुम्ही पुण्याला जर कधी गेलात तर सिम्बायोसिस कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू पण आहेत. पुण्याला गेलात तर निश्चितपणे तुम्ही या 3 ठिकाणी गेलं पाहिजे. एक तर सिम्बायोसिस कॉलेज, जिथे बाबासाहेबांनी वापरलेल्या दुर्मिळ वस्तू आहेत. दुसरं बाबासाहेबांचा बंगलो आहे तळेगावला, तळेगाव दाभाडे म्हणून आहे, म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे ना, त्या साईडला तळेगाव दाभाडे म्हणून आहे. तर त्या तळेगावला बाबासाहेबांचा बंगलो आहे. तिसरी, त्याच तळेगावच्या जवळच देहू म्हणून गाव आहे. तर देहू रोडला 1954ला आजच्याच दिवशी 25 डिसेंबर 1954ला एक आपल्या लोकांनी जे मंदिर बांधलं होतं, तर बाबासाहेबांना विचारण्यासाठी लोक गेले आपले, तेव्हाच्या अशिक्षित लोक, अडाणी लोक आपले, की तुमच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन करायचं आहे. आणि आता बाबासाहेबांनी विचारलं, मग कोणता देव ठेवणार आहे त्याच्यामध्ये? तर लोक म्हटले, बाबासाहेब तुम्ही शिकले सवरलेले आहे, तुम्हीच सुचवा. तर बाबासाहेब म्हणाले, माझ्याकडे भगवंताची एक मूर्ती आहे, भगवान बुद्धांची नवीन देव आहे माझ्याकडे एक. आता लोकांना काय ढेकळं माहीत होतं त्या काळात? बाबा आत्ताच माहीत नाही लोकांना, काही काय तुमच्या माहितीसाठी सांगतो. आत्ताच काही लोक 365 म्हणजे 65 दिवसातून जयंती जर सोडली तर विहाराचं तोंड पाहत नाहीत. काही लोक तुमच्या एरियात असतील असं रिझर्वेशन घेतात, आरक्षण बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण घेतात, पोरासाठी, पोरीच्या शिक्षणासाठी, स्वतःचं घर वगैरे पाहिजे किंवा अजून काय काय पाहिजे, किंवा राजकारणामध्ये सत्ता पाहिजे, यासाठी आरक्षण घेतील. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेलं काम करायला मात्र नाक मुरडतात किंवा जात नाहीत, वेळ भेटत नाही. आणि म्हणून तिथे बाबासाहेबांच्या हस्ते आज रोजी पांढऱ्या रंगाची एक बुद्ध मूर्ती बघा बाबासाहेबांनी बसवली होती. तर तुम्ही तिथे पण गेलं पाहिजे. नाही तर तुमच्या नागपूरलाच लोक आले पाहिजे दीक्षाभूमी पाहायला, आणि आम्ही कुठं जाणार नाही, अशी काही मानसिकता ठेवू नका. मी नेहमी लोकांना सांगतो, हातपाय थकायच्या अगोदर बुद्धगया पाहिली पाहिजे, चैत्यभूमी पाहिली पाहिजे, दीक्षाभूमी पाहिली पाहिजे, देहू रोड पाहिलं पाहिजे, हे सगळं मिलिंद कॉलेज बाबासाहेबांचं औरंगाबाद येथील पाहिलं पाहिजे. त्यानंतर मुंबईमध्ये चैत्यभूमी आहे, सिद्धार्थ कॉलेज आहे बाबासाहेबांचं, राजगृह बंगला आहे बाबासाहेबांचा, तेही तुम्ही पाहिलं पाहिजे. कारण एकदा का शरीर थकलं आणि सत्ता आपल्या हातातून गेली की मग इच्छा होणे काय उपयोग होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजच्या दिवसाचं हेही महत्व आहे. आई विहारात येतात याचा मला खरंच खूप आनंद झाला बघा. कारण आपल्या लोकांनी विहार बांधून तर ठेवले, पण विहारही ओस पडलेले आहेत. काही चावीवरून भांडण होते खरोखर विहाराच्या बघा. काही ठिकाणी चावी विहाराची तुमच्याकडे होत नसेल बाबा, तुम्ही नाही चांगले, पण चावीवरून भांडण होताना आम्ही पाहिले, या माईकवरून भांडण होताना आम्ही पाहिले नाही. विहारात वंदना म्हणताना माईक आमच्याकडेच असला पाहिजे, त्याचं रिझर्वेशन. नवीन लोकांना तर संधीच नाही. तुम्ही कुठून आल्या? हा बसा, म्हणजे तुम्ही नाही बाबा, पण हे होते असे या माईकवरून. क्षुल्लक गोष्टी आहेत, क्षुल्लक. बसण्यावरून भांडण व्हावं, आम्ही पुढे बसतो, तुम्ही बाकी आलेले मागे बसा म्हणते बाबा. काही मोठी गोष्ट आहे काही? खरं पाहिलं तर क्षुल्लक गोष्टी आहेत. पण धम्मप्रचारात ह्या क्षुल्लक गोष्टी सुद्धा अडथळा निर्माण करून देतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यामुळे अशा आयांचा मला अभिमान आहे. रिअली प्राऊड ऑफ यू. आईला म्हणे मी पुनश्च एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठीच नाही तर बुद्ध विहारात, आपल्या देशातल्या सगळ्या बुद्ध विहारांमध्ये येणाऱ्या माझ्या जेवढ्या आया असतील, बहिणी असतील, भाऊ असतील, बाबा असतील, किंवा जे प्रामाणिकपणे धम्माचं काम करत असतील, ते भिक्खू असतील, भिक्खुणी असतील, त्या सगळ्यांच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, किंवा बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी
जी माणसं असतात आहेत ती फार मोजकीच आहेत बघा. धम्मरथाला पुढे आणि पुढे घेऊन जाणारी माणसं फार कमी आहेत, बोटावर मोजण्या एवढी आहे. म्हणून वामन दादाने म्हटलंय, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारे चटूक असते. वाणी तर भीम आहे. आता बघा ना, त्या गृहमंत्र्याने काय जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक पॉइंट आला की बाबासाहेबांचं नाव घेऊ लोक म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेणं म्हणजे फॅशन समजतात. म्हणून कितीतरी लोक आता जागे झाले बघा आणि ते विरोध करत आहेत सुद्धा त्यांना, आणि विरोध केलाच पाहिजे. आपणही त्याचा निषेधच करतो बिलकुल. त्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे. ज्यांनी घटना लिहिली त्या महापुरुषाचा, महामानवाच्या नावाचा आपल्या भाषणामध्ये अशा प्रकारचा वापर करणे किंवा प्रयोग करणे हे अत्यंत चुकीचं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून त्यांचा निषेधच झाला पाहिजे. पण आपल्या लोकांबद्दल आम्ही जेव्हा चर्चा करतो, भंतेजी वगैरे आम्ही जेव्हा बोलतो, चर्चा करतो, तर आम्ही म्हणतो आपले लोक फक्त वाचाळ आहे. काही लोक जर सोडले समजा अपवादात्मक, तर बहुसंख्य लोक आपले फक्त वाचाळ आहे. हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, कोण क्या करता आहे, आम्ही त्यांना पाहून घेऊन वगैरे वगैरे दुसऱ्याला दोष देतात, दुसऱ्याचे त्रुट्या काढतात. पण आपण मात्र फक्त इथूनच जे निवडणूक आली की विकल्या जातात. हे सांगायलाही वाईट वाटते, पण हकीकत मात्र अशीच आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार बुद्ध विहारातून प्रसारित होत असतो. म्हणून बुद्ध विहार जिवंत राहिले पाहिजे. आणि त्यामुळे मी हे तुम्हाला सांगतो आहे, बुद्ध विहारात तुम्ही येत राहा. विशेष म्हणजे परिवाराला घेऊन येत राहा. मुलं बाळं पण आली पाहिजे, पोरं पण आली पाहिजे. आम्हाला तर भीती या गोष्टीची वाटत आहे सध्या की समजा हे आईसारख्या महिला ज्या कोणी विहारात येत असतात त्या जर समजा संपल्या एक दिवस, आता संपावं तर प्रत्येकालाच लागणार आहे, त्या डिलीट झाल्या तर विहार कायम स्वरूपीच लॉक होईल की काय याची भीती वाटते बघा मला. तुम्हाला सांगतो, तुम्ही पण बघा, याच्यावर विचार करा तुम्ही. परिस्थिती फार गंभीर आहे. हिंदूच्या मंदिरात जाण्यासाठी लहान लेकरापासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत लोक रांग लावतात. चौकातलं छोटंसं मंदिर असेल किंवा मोठं मंदिर असेल, त्यांच्यावर टीकाटिप्पणी करत नाही आपण, पण त्यांची श्रद्धा ते जाऊन तिथे प्रकट करतात. जे काय करतील ते बरोबर आहे. बघा मुस्लिम समाजाचंही असंच आहे. लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण शुक्रवारी तर 5-5 वेळेला त्या मस्जिदमध्ये जाऊन नमाज अदा करतात. ईदच्या वेळेला आम्ही पाहिले, जेव्हा कधी सिटीमध्ये एखाद्या जातो काही कामानिमित्त आम्ही, तर ईदच्या दरम्यान दुकान उघडं ठेवून नमाज पडण्यासाठी ते लोक जातात. तुम्ही बघितलं, आपले लोक म्हणतात त्याला अंधश्रद्धा आहे. आणि बाबासाहेब म्हणाले तुम्ही बुद्ध विहारात जा. म्हणाले की बाबासाहेब, जर बाबासाहेब म्हणाले बुद्ध विहारात जा, तर आपण परिवारासह किमान रविवारी, बाबासाहेबांनी सारनाथला भाषण केलं, त्या भाषणात बाबासाहेब म्हणाले किमान रविवारी तुम्ही बुद्ध विहारात गेले पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा बुद्ध विहारात येत राहा असा एक संदेश देतो. आणि मला एका विषयावरती बोलायचं होतं, पण वेळ अधिक झाला असल्या कारणाने मी हे जरा जनरल बोललो. आणि सरते शेवटी एक छोटासा दृष्टांत सांगतो की आयुष्य हे फार सुंदर आहे, जीवन हे अनमोल आहे. मनुष्य देह सर्वसाधारणपणे जर विचार केला तर सर्वांना सारखाच प्राप्त झालेला आहे. फक्त रंग, रूप, नाक, डोळे, कान, उंची थोडीफार 19-20 आहे. कोणी गोरगोमटा आहे तर कोणी सावळा आहे तर कोणी काळा आहे, कोणी फार उंच आहे तर कोणी ठेंगणा आहे, नाही का. कोणाचं शरीर धष्टपुष्ट आहे तर कोणी सुकडं आहे. फरक एवढाच आहे ना. डोळे कोणाचे छोटे छोटे आहे तर कोणाचे मोठे मोठे आहे, कोणी अंध आहे तर कोणी डोळस आहे, कोणी बहिरा आहे तर कोणाचे श्रवण इंद्रिय चांगले आहे. फरक एवढाच आहे. शरीर सारखंच दिलंय, 2च हात दिलेत. बा कोणाला तरी जास्त काम करावं लागते त्याला 2-3 दिलेत, आणि कोणाला काहीच काम नाही म्हणून 2च दिलेत किंवा 1च दिलाय, असं काय आहे का? नाही. बा आम्हाला खूपच फिरावं लागते म्हणून 100 वर्षाचं आयुष्य देतो आणि बाकीचे काहीच काम करत नाहीत, निष्क्रिय राहतात म्हणून त्यांना 50 वर्षाचं आयुष्य किंवा 25 वर्षाचं, असं काही आहे का? नाही. कर्मविपाकाने सगळं प्राप्त झालं. सौंदर्य, कुरूपणा, हे जे काही प्राप्त झालं, ही बुद्धिमत्ता,
हे चाणाक्ष असणं, स्वभाव चांगला वाईट असणं, धार्मिक असणं, अधार्मिक असणं, दानी असणं, कंजूस असणं, सिलवान असणं, दुशील असणं, दुराचारी असणं, ध्यानी असणं, ध्यानी नसणं, हे सगळं काही जे प्राप्त झालंय, भगवान बुद्धाने या प्रत्येक गोष्टीचं कर्म सांगितलेलं आहे. कोणाला हे का प्राप्त झालेलं आहे तुमच्या माहितीसाठी. निश्चितच मी याच्यावरती एक दिवस उपदेश करणार आहे की आपल्याला जे जे म्हणून काही प्राप्त होते ते कोणत्या कर्मामुळे प्राप्त होते. कोणी सुंदर का आहे, कोणी कुरूप का आहे, कोणी अत्यंत श्रीमंत घरात का जन्माला येते, तर कोणी प्रचंड 18 विश्व दारिद्र्य असलेल्या घरात का जन्माला येते, कोणी अत्यंत चाणाक्ष हुशार बुद्धिमान आहे बाबासाहेबांसारखं, तर कोणी बिलकुल एकदम डल आहे, काही समजत नाही, बोलता येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, वागता येत नाही. कोणी अत्यंत विनम्र आहे, शीलवान आहे, तर कोणी कोणी बिलकुल एकदम खुंखार आहे, जसा काही राक्षसच घुसलेला आहे का. तुमच्या घरी असेल कोणी कोणी बाबा काहीच समजत नाही, आई समजत नाही, वडील समजत नाही, भाऊ नाही, बहीण नाही, पत्नी नाही का पती नाही, तर कोणी तर ते दोन्हीमध्ये म्हणजे स्त्रीमध्ये पण आणि पुरुषामध्ये सुद्धा ह्या प्रवृत्ती असतात. भगवंताने या प्रत्येकाचं कर्म सांगितलं. मीच बुद्ध का झालो ह्याचं कर्म कारण सांगितलं. देवदत्ताने दगड मारल्यावर तो माझ्या पायाला का लागला असेल, माझंही रक्त का निघालं असेल, स्त्रियांचं लांछन माझ्यावरती का लागलं, मी पण उपाशी का राहिलो, मलाही उपाशी लोकांनी का ठेवलं, मलाही लोकांनी शिव्या का दिल्या, मीही लवकर का गेलो, या प्रत्येक गोष्टीचे कर्म जे आहे ना ते सांगितलेले आहेत भगवान बुद्धाने. निश्चितचपणे जर कधी तशी वेळ आली तर आम्ही सांगू. बरेच विषय असे आहेत की ज्याबद्दल लोक कोसो दूर आहेत. पुनर्भवाचा विषय आहे, मांसाहार खावा की खाऊ नये हा एक विषय आहे, असे विषय आहेत आमच्याकडे. पण ते तसा माहोल पाहून आम्ही कधी कधी असं बोलत असतो, नाही तर काखेतलं काढलंय बाजारात मांडलंय असं म्हणजे कधी बोलत नाही आम्ही. कारण माहोल लोकांची मानसिकता ओळखून बोला म्हणाले भगवान बुद्ध. जे लोकांच्या पचनी पडेल, जे लोकांना आवश्यक आहे तेच बोला म्हणाले लोक. कारण एखादा जसा पेशंट असतो, त्या पेशंटला डॉक्टरांनी पथ्य सांगितलेलं आहे, बरोबर की नाही, हलका हलका खा, हलका आहार घ्या. तर त्याला जर सांगितलंय पथ्य आणि तो जर म्हटला डॉक्टरला काय समजते, मी जड आहार खाईल रविवारचा, ते कामी पडेल का त्याच्या? पडणार नाही का कोणत्याही बाबतीमध्ये. समजा बघा तुम्हाला सांगतो, आणि त्यामुळे छोटासा एक दृष्टांत सांगतो सरते शेवटी की बघा शरीर सारखंच भेटलाय, पण त्याचा उपयोग कोण कसा करते हे ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे. हे जीवन वाया घालवायचं आहे की कामी लावायचं आहे, सत्कारणी लावायचं आहे, हे कोणावर अवलंबून आहे? सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे, बरोबर आहे. तर त्याचा एक दृष्टांत आहे, तुम्ही ऐकलाच असेल. दृष्टांत अनेकदा सांगत असतो आम्ही, लोकांना ते प्रेरित करतात, बोधकथा असतात खरं तर, ते बोध घेण्यासाठीच्या म्हणून सांगत असतो आम्ही. तर एका गुरुकडे एक शिष्य गेला आणि त्याने विचारलं की गुरुजी या जीवनाचं मोल काय आहे, हे एका शब्दात सांगता येईल काय? हे जे जीवन आहे मनुष्याचं, आपलं जे जीवन आहे याचं मोल काय आहे हे एका शब्दात सांगाल काय मला? तर त्यावर ते गुरुजी हुशार होते. तर काही गुरुजी फार हुशार असतात म्हणून लोक बदलतात, त्यांच्यामुळे सुधारतात, लोकांमध्ये सुधारणा होते. तर मग ते गुरुजी हुशार होते, त्यांच्याकडे एक अनमोल दगड होता. तो दगड त्यांनी त्या शिष्याकडे दिला आणि त्या शिष्याला म्हणाले की हा दगड घेऊन तू बाजारात जा, बाजारामध्ये जाऊन प्रत्येक व्यापाऱ्याला हा दगड दाखव. अट एकच आहे की दगड विकायचा नाही, फक्त कोणता व्यापारी याची काय किंमत लावतो हे ऐकून घ्यायचं आहे तुला. तो म्हणाला ठीक आहे गुरुजी. त्यानं नमस्कार केला गुरुजीला, तो दगड घेतला हातावर आणि गेला बाजारामध्ये. बाजारामध्ये जातो, सर्वप्रथम त्याला एक भाजी विक्रेता भेटतो. भाजी विक्रेत्याला तो दगड दाखवतो आणि विचारतो याचं काय मोल देशील, किंमत? तो भाजीपालावाला म्हणतो की एक गोणीभर पोतं भरून बटाटे याच्या मोबदल्यात देऊ शकतो, एवढी या दगडाची मी किंमत लावतो. तो म्हणाला धन्यवाद, दगड विकायचा नाहीये, जस्ट किंमत काढायची. तिथून तो पुढे जातो फळ विक्रेत्याकडे. फळ विक्रेत्याला दगड दाखवतो, विचारतो याची काय मोल देशील, काय किंमत देशील? तो फळ विक्रेता म्हणतो की एक 10-12 संत्री, तुमच्या नागपूरची जशी संत्री फेमस आहे बाबा, नागपूरमध्ये एंट्री केली की मोसंबीचं ते संत्र्याचं फळ बनवलेलं आहे. काही ठिकाणी ऑरेंज सिटी म्हणून तुमच्या शहराला ओळख आहे.
गोडच्या गोड तुम्ही, गोड ऑरेंज सारखे, म्हणूनच तुम्ही धार्मिक आहे. इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये नागपूरचे लोक फार धार्मिक आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी नागपुराची निवड केली, कारण नाग लोकांची वस्ती या नागपुरामध्ये होती. इथे जवळ तुमचं हे काय म्हणतात त्याला, रामटेक भंडारा साईड जे आहे ना, तिकडे मॉन्युमेंट्स आहेत, बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स आहेत ना, तिकडे साईट आहेत का तुम्ही कधी पाहिले तर, वारसा आहे तिकडे बुद्ध धर्माचा, त्या काळातले विहार वगैरे आहेत. तर फळ विक्रेत्याने काय सांगितलं, 10-12 संत्री या दगडाच्या मोबदल्यात देऊ शकतो, एवढी या दगडाची किंमत आहे. तिथून तो पुढे गेला सोनाराच्या दुकानामध्ये. सोनार त्याला म्हणाला, याचे मी 50,000 रुपये देतो, एवढी या दगडाची किंमत आहे. तिथून पुढे तो गेला एका जोहरीकडे, हिऱ्या मोत्याचा व्यापारी. त्या जोहरीकडे गेल्यानंतर जोहरी असा आसनावरती बसला होता, ह्याच्या हातातच दगड होता शिष्याच्या. हा जसा एंट्री करतो तसा जोहरी तटकन आपल्या आसनावरून उठला आणि ह्याच्या समोर येऊन याला साष्टांग दंडवत घातला. दंडवत म्हणजे पूर्ण शरीर झोपवणे, पूर्ण हात लंबे लंबे करणं आणि पुन्हा उठणं. जिथं हात टेकवले होते तिथं पाय, पुन्हा असं करत करत कुठं गेला. तुम्ही जर कधी गेले ना तर महाबोधी विहाराच्या बाजूला तिबेटियन लोक जे आहे ना, महायानी लामा लोक किंवा ते जे लोक आहे ना, ते दंडवत 300 वेळा, 250 वेळा घामानं ओले चिंब होतात ते पूर्णपणे, आणि एका ठिकाणी थांबून ते असे दंडवत घालत राहतात. तर दंडवत आहे त्यांची जी परंपरा आहे नमस्कार करण्याची किंवा अजून जे काय असेल तर तो जोहरी उठला, उठून उभा राहिला आणि याला दंडवत घातला, याला चंक्रमण केलं आणि अजून एकदा दंडवत घातला. हा पाहत राहिला, म्हणजे नेमकं होतंय काय माझ्या बरोबर. तर त्याने पुन्हा त्या जोहरीला तोच प्रश्न केला, या दगडाचं काय मोल लावाल, ह्याची काय किंमत द्याल. तर तो जोहरी काय म्हणाला की तुम्ही जो कोणता शब्द काढाल तोंडातून, जी काही किंमत सांगाल तुम्ही किंवा एवढ्याला विकायचं आहे, तर त्याच्या 100 पट जास्त किंमत मी तुला या दगडाची देईल. हा दगड एवढा अनमोल आहे. हा चकित झाला, आश्चर्यचकित झाला. का याला वाटतं बा, सुरुवातीला मी भाजी विक्रेत्याकडे गेलो तर तो म्हणे बा एक पोतं भरून गोणीभर बटाटे देतो, फळ विक्रेता म्हणे 10-12 संत्री देतो, आणि तो सोनार म्हणे बा 50,000 रुपये देतो ना. हा तर म्हणते दगड अनमोल आहे, तू म्हणशील त्याच्या 100 पट किंमत देतो, तू कितीही बोल. तर ह्याला काही समजलं नाही. तर यानं म्हणाला बा धन्यवाद, गुरुजींनी फक्त किंमत काढायला सांगितली आहे. आणि तो माघारी आश्रमामध्ये पुन्हा गुरुजींकडे गेला. गुरुजींकडे गेल्यानंतर गुरुजींना नमस्कार केला आणि गुरुजीला म्हणाला की गुरुजी तुम्ही सांगितल्यानुसार मी बाजारात गेलो आणि आता मला पुन्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. तर गुरुजी म्हणाले बाजारात गेल्यानंतर तुझ्यासोबत काय काय घडलं, या दगडाची कोण किती किंमत लावली. तर त्यानं जे काही क्रम घडला तसा गुरुजींना सांगितला. आणि गुरुजी म्हणाले बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ह्याच्यामध्येच आहे. कसं, तर गुरुजी म्हणाले दगड तोच आहे, दगड तोच आहे. पण जेव्हा जेव्हा तो ज्या ज्या व्यापाऱ्याकडे गेला तेव्हा तेव्हा त्या त्या व्यापाऱ्यांनी आपल्या आपल्या अनुभवातून किंवा दृष्टिकोनातून त्या दगडाची किंमत लावली. दगड तोच आहे, तो ज्यांच्याकडे गेला तशी तशी त्याची किंमत बदलली. मनुष्य देहच आहे. तुम्हालाही तोच प्राप्त झाला, आम्हालाही तोच प्राप्त झाला, सर्वांना तोच देह प्राप्त झाला मनुष्याचाच म्हणून. पण कोणी कोणी इथे अत्यंत चांगलं आहे आणि कोणी कोणी इथे अत्यंत वाईट आहे. कोणी कोणी जन्माला येते, लाखो करोडो लोकांचं भलं करून जाते, अजरामर होऊन जाते, मेल्यावरही जिवंत राहते. जसे आपले भगवान 2500 वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांच्या काळात जेवढे लोक त्यांना मानत होते गेल्यानंतर त्याच्यापेक्षा हजारो लाखो पटीने लोक आता पुन्हा त्यांना शरण येतात. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हणत असतात. बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजात जन्माला आले ज्या समाजाला कवडीची किंमत नव्हती, ज्यांच्या कमरेला झाडू आणि गळ्यामध्ये मडकं दिलं होतं समाज व्यवस्थेनं धर्माच्या नावावरती, त्याच समाजात बाबासाहेबही जन्माला आले. ज्यांनी हजारो वर्ष गुलामगिरी इथे अनुभवली त्याच समाजात बाबासाहेब जन्माला आले. पण बाबासाहेबांनी या या देहाचं चित केलं, सोनं केलं जीवनाचं, आणि स्वतःच्या जीवनाचं सोनं केलं नाही. स्वतःच फक्त सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरले नाही तर तुमच्या माझ्यासारख्या अशा लाखो करोडो लोकांना हे एवढं मोठं वैभव देऊन गेले. आणि या लाखो करोडो लोकांच्या जीवनाचंही सोनं एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बघा
आणि म्हणून देह प्रत्येकाला मनुष्याचा सारखा प्राप्त जरी झाला असला तरी त्याचा कोण कसा उपयोग करतो हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे. हे जे तोंड दिलं म्हणाले भगवान बुद्ध आपल्याला, 3 अंगाने आपण कर्म करत असतो. भगवान म्हणाले काया वाचा आणि मन. बरोबर आहे, 3 अंगाने कर्म करतो. तर भगवान म्हणतात ही जी वाणी दिली आपल्याला बोलायला दिलाय ना, आता ज्यांना दिली नाही त्यांचं कर्म नाही. जे मुखे जन्माला आले त्यांचं वाणीचं कर्मच घडत नाही. ज्यांना वाचा आहे त्यांनी ध्यानावर राहून या वाचेचा चांगला उपयोग केला पाहिजे. एकतर बुद्धाची वाणी लोकांना शिकवण्यासाठी उपयोग केला पाहिजे. आपल्या संपर्कातली जी माणसं आहेत त्या माणसांना जोडण्यासाठी या वाणीचा उपयोग केला पाहिजे. प्रेमाची भाषा, आपुलकीची भाषा, जिव्हाळ्याची भाषा जर वापरली आपण कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये तर दूर गेलेली माणसं जवळ येऊ शकतात. कुत्र्याला माणसाचं प्रेम समजते बघा, मांजराला प्रेम समजते, बैलाला प्रेम समजते, प्राण्यांना प्रेम समजते. समजते की नाही? तुम्ही कधी पाहिलं असेल तर बघा, त्याला जर काही दिलं खायला वगैरे तर ते कुत्रा पण गोंडा भरते, आपल्या जवळ येते बघा, बसते, प्रामाणिक राहते. रात्रीच्या 2-3 वाजता आपल्याला अंधारातही ओळखते. भगवंत म्हणाले ही वाणी दिली प्रेमानं बोलण्यासाठी, नाही माणसं जोडण्यासाठी. त्याचा तसा वापर केला पाहिजे. बघा माणूस माणूसच आहे, हजारो लोकांना तो जोडू शकतो. आणि माणूस माणूसच आहे, आपल्या घरातल्या लोकांना जिंकू शकत नाही. काही लोक जिंकू शकत नाही बघा. कोणी बायकोचं होत नाही कधी कधी, आणि काही बायका नवऱ्याचे होत नाही. काही मुलं मायबापाचे होत नाही, या तोंडामुळं आणि वागण्यामुळं. कारण हे शस्त्रा समान आहे, बाणा समान आहे. शस्त्र एकीकडे आणि हे दुसरीकडे. जर ठेवलं तर हे डेंजर आहे बघा. हे जर चांगलं ठेवलं तर दूर गेलेल्या जगातल्या आपले नसलेल्या लोकांना आपलं करू शकते. आपुलकी निर्माण होते, जिव्हाळा निर्माण होते, प्रेम निर्माण होते, कारुण्य निर्माण होते, देण्याचा भाव निर्माण होते, जवळ राहण्याचा भाव निर्माण होते, बोलण्याचा भाव निर्माण होते. आणि हे कधी बरोबर नसेल तर तुम्ही कौटुंबिक जीवन जगत असाल किंवा सार्वजनिक जीवन जगत असाल, कुत्रही चांगलं म्हणत नाही. खरंच म्हणत नाही कुत्र चांगलं. कारण कुत्र्याला जे हाड म्हणते, कुत्र जाते का त्याच्याजवळ? जाते का? कुत्र्याला त्या दारावर भाकर दिल्या जात नाही, त्या दारावर 1दा 2दा 3दा जाऊन चेक करते. आपल्यासारखेच मागणारे आहे का देणारे, तर 2-3 दिवस जाते, चेक करते, त्याला लक्षात येते बा आपल्यापेक्षा बेकार आहेत म्हणते. हे फक्त घेणारे दिसतात म्हणजे यांच्या दारावर जाण्यात काही अर्थ नाही. आणि खरंच काही लोक बापा लय कंजूस, विचारूच नका, कोणाला काहीच देत नाही. असं जपू कपाट आहे भरलंय, बँक आहे भरली, गादी भरली, काय मडकं आहे भरले, भांडे भरले, तरी येऊ द्या. समाजाचं मी काही देणं घेणं लागत नाही म्हणते. बाबासाहेबांच्या चळवळून बुद्धाच्या धम्मावरून मला काही देणं घेणं नाही, विहाराहून काही देणं घेणं नाही म्हणते. मीच कमवलं, माझ्याच जवळ राहील, माझ्याच लेकरासाठी, माझ्याच बायकोसाठी, माझ्याचसाठी आहे म्हणते. आणि एक दिवस टचकन बटन अंगठ्या काढून घ्या, ती चेन काढून घ्या, ते कानातलं काढून घ्या, ते कपड्याचं काढून घ्या, बोटातलं काढून घ्या, हातातलं काढून घ्या, पायातलं काढून घ्या, जे काही अनमोल आहे चांगलं भारीचा ते सगळं काढून घ्या म्हणते. आणि आता उचला म्हणते, चला घेऊन चला म्हणते, वास सुटला म्हणते. आता वास सुटले म्हणजे आता वाडीला फार वेळ झाला म्हणते. तिथं मग आई नाही, बाबा नाही, साहेब नाही, मॅडम नाही, कोणीच नाही. वाडी उचला, वाडी ठेवा आणि वाडी पेटवा म्हणते. आता चला म्हणते, झालं का? हे जीवन असं आहे बघा, तुमच्या माहितीसाठी. म्हणून मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे, नाही का? आईला ओळखता आलं पाहिजे जिवंतपणामध्ये, वडिलांना ओळखता आलं पाहिजे जिवंतपणामध्ये, म्हणजे त्यांना प्रेम आपुलकी जिव्हाळा देता आला पाहिजे, त्यांची खरंच सेवा केली पाहिजे. मेल्यावर रडण्यात काय आहे? मला सांगतो, वाईट नका वाटू. आई जेव्हा जाईल प्रसन्न चित्ताने जाईल. का? तर सुनांनी मुलांनी चांगली सेवा केली. कसा शाप देईल, टळटळाट लागेल का? मनात भाव तसा निर्माण होईल का?
अहो म्हाताऱ्या लोकांना ते आई वडील असतील, कोण जे म्हातारे लोक असतील, त्यांना जर खाऊ पिऊ घातलं, त्यांची निगा ते जे काही सेवा केली त्यांची, प्रेमाने बोलत राहिले, विचारपूस करत राहिले, जेवण केलं का बा, काही दुखते का बा, काय लागते याला खरं पाहिलं काय लागते. पण काही काही घरात कितीतरी दिवस आईसोबत बोलल्या जात नाही, म्हाताऱ्या वडिलांसोबत बोलल्या जात नाही. कितीतरी घरात भाऊ भावाला कितीतरी वर्षापासून बोलत नाही. काही काही घरांमध्ये बहिणीला भाऊ भावाला बहीण कितीतरी वर्षापासून बोलत नाही. आणि काही काही ठिकाणी तर नवरा बायकोचं मरेपर्यंत पटत नाही. म्हणते आमचं गणित चुकलं. नवरा बायको बद्दल सांगते, म्हणते हिला काहीच समजत नाही म्हणते. आणि बायको नवऱ्याला सांगते, म्हणते लग्नाला 25 वर्ष झाले, म्हणते जी यांना काहीच समजत नाही. वेल मांडवाला गेला तरी म्हणते काहीच समजत नाही म्हणते. घरदार व्यवस्थित आहे. तर बघा, हे असं असणं घरामध्ये वातावरण चांगलं नाही आहे बघा. आणि याला काही पैसे लागत नाही. घरात वातावरण चांगलं ठेवण्यासाठी पैसेच लागतात काय? पैसे आवश्यक आहे, धन दौलत असायलाच पाहिजे, शिक्षण असायलाच पाहिजे, पण सगळ्याच गोष्टींसाठी पैसे आवश्यक नसतात. मन मोठं असायला पाहिजे. या मनामध्ये कारुण्य असायला पाहिजे, दया असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, परोपकाराचा भाव असायला पाहिजे, सेवेचा भाव असायला पाहिजे. तर घर घरात राहू शकते, तर त्या घरात सुख शांतीच्या नद्या वाहू शकतात. नाही तर पैसा कितीही असून तुम्ही आपल्या लोकांना आदर देत नसाल, मान सन्मान देत नसाल, प्रेम देत नसाल, म्हाताऱ्या लोकांची सेवा करत नसाल, आई बापांना ओळखत नसाल, त्या घरात खरं सुख कधीच नांदत नाही. भलेही बंगला मोठा असेल, गाड्या घोड्या सगळं मान सन्मान, त्यांचं पद प्रतिष्ठा काय काय असेल, पण त्यांच्या घरात खऱ्या अर्थानं जे सुख पाहिजे, कौटुंबिक सुख, पारिवारिक सुख, ज्याला भगवान बुद्धाने सांगितलं, ते पारिवारिक सुख प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी घरामध्ये बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असायला पाहिजे. सगळ्या लोकांची, घरातल्या प्रत्येकाची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असायला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांवरती श्रद्धा असायला पाहिजे. घरात धार्मिक वातावरण असायला पाहिजे. घरातले सर्व लोक दानपुण्य करणारे असले पाहिजे. घरातले सगळे लोक पंचशील पालन करणारे असायला पाहिजे. आठवड्यातून एक दिवस अष्टशील पालन करणारे असायला पाहिजे. घरातले सर्व लोक ध्यानी असायला पाहिजे. घरातले सगळे लोक परोपकारी असायला पाहिजे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणारे असायला पाहिजे. बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून मी माझ्या समाजाचं देणं लागतो, मी बाबासाहेबांच्या विचारांचं देणं लागतो, हा विचार घरामध्ये असेल, त्याच घरामध्ये सुख शांती नांदते. निश्चितपणे मी अपेक्षा करतो थूल परिवारामध्ये असं धार्मिक आणि श्रद्धेचं वातावरण आहे. म्हणूनच आईचा 85वा जन्मदिवसाच्या निमित्ताने, तसं तर जन्मदिवस होऊन गेला म्हणजे थूल साहेब म्हटले बा आईचा त्या जन्मदिवस होऊन गेला, पण त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला. आणि भंतेजी म्हणाले त्याप्रमाणे फक्त काय हॅपी बर्थडे टू यू आणि तुम जिओ काय म्हणते बाबा ते 50,000 साल की काय साल के दिन 50,000 बार दिन आहे काय ते आहे काहीतरी. तर तसं म्हणण्याला, त्या केक कापण्याला आणि म्हातारपणा काय पचत नाही, खाऊ घातला तरी तर त्याला काय अर्थ आहे? किंवा लोकांना बड्डेच्या दिवशी बोलवायचं, काय काय जेवण करायचं, काय काय विशेष खाऊ घालायचं, ते पण म्हणतात हे बरोबर नव्हतं ना, असं होतं तसं होतं. त्याच्यापेक्षा असे जर कार्यक्रम आयोजित केले तर ती आई किती प्रसन्न होईल, ते बाबा किती प्रसन्न होतील, म्हातारे लोक खरंच किती प्रसन्न राहतील, किती आनंदी राहतील. आणि खरंच 15 वर्ष वाढेल ना आयुष्य. नाही वाढलं तर इथून पुढचं जे कोणतं आयुष्य आहे ते एकदम खुश राहते. माझ्या परिवाराने, माझ्या मुलांनी, माझ्या सुनांनी माझा जन्मदिवस साजरा केला, भंतीजींना बोलावलं, चिवरदान दिलं, त्यांना दान पुण्य केलं, त्यांचं प्रवचन आयोजित केलं, लोकांना बोलावलं, नाश्ता दिला, एवढे मोठे लोक आले, विहार गच भरलं होतं. 100 वेळा रोजच्या रोज आठवण करून करून खुश होईल बघा. होते की नाही? तर तुम्ही कराल ना असं? नक्कीच हात वर करा, पोटपोट करू शकते. वा, आई बाबा 2 हात वर केले, व्हेरी गुड. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा.
आणि अशा प्रकारे ही छोटीशी धम्मदेशना मी आपणास देतो आहे. आईला पुन्हा एकदा निरोगी उदंड आयुष्य लाभावे, कुल परिवाराला सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे, आपणासही सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे यासाठी म्हणून मंगल मैत्री व्यक्त करतो. आज मनुस्मृती दहन दिनाचं औचित्य आहे. त्याही निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आहे. बाबासाहेबांच्या प्रति शतदा वंदन करतो, त्यांच्या कार्याला नतमस्तक होतो, जीवन समर्पित बाबासाहेबांच्या कार्यासाठी करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.